आणि यानंतर आपण जाऊयात नागपूरमधल्या राजभवनामध्ये जिथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे। आज मंत्र्यांचे आपले प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत असतील। सुशांत, आपण पाहतोय सगळे जे अनेक नेते आहेत, जवळजवळ सगळेच नेते नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि राजभवनामध्ये हे नेते कुटुंबियांसह येण्यासाठी सज्ज झालेले आहेत की कोणकोणते नेते सध्या दाखल झालेले आहेत राजभवनावर आणि कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे? रिद्धी, आपण जर बघितलं असाल तर इथे राजभवनात आता तयारी होते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे देखील आहेत। अभिनंदन तुमचं, पुन्हा एकदा विखेजींना संधी मिळाली, नेमक्या काय भावना आहेत? नाही, हे देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित भाई असतील आणि सर्वात महत्त्वाचं राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री आणि आमचे नेते फडणवीस साहेबांचा विश्वास आहे की ही काम करायची संधी परत एकदा या महायुती सरकारमध्ये साहेबांना मिळाली। सर्वात सिनियर आमदार म्हणून या मंत्रिमंडळामध्ये एक संधी काम करायची मिळाल्यानंतर निश्चित त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न आपण करू आणि ज्या पद्धतीचा रिझल्ट आपण अहिल्यानगरमध्ये दिला, अहिल्यानगरच्या जनतेने जो कौल आम्हाला दिला, त्याचं चांगल्या पद्धतीने अजून काम करायची एक ऊर्जा आम्हाला मिळेल असं वाटतं। विश्वास होता पुन्हा एकदा संधी मिळेल, कारण आपण जर बघितलं असेल तर मागच्या सरकारच्या काळात देखील बाबांना जे ती संधी मिळाली होती। यावेळी विश्वास होता कोणतं मोठं खाते मिळेल अशी अपेक्षा? विश्वास असा नव्हता की मोना विश्वास असं काही अपेक्षा ठेवून आपण काम करत नाही। माझा पराभव झाल्यानंतर कधी वाटलं नव्हतं की अशा प्रकारे अहिल्यानगरमध्ये आम्ही रिझल्ट देऊ, पण आम्ही प्रयत्न करत राहतो, जनता बरोबर जुळते आणि मग आपोआप परिवर्तन घडत राहतं। तर त्या सगळ्या कामाच्या जोरावर आम्हाला विश्वास हा होता की निश्चित फडणवीस साहेब आम्हाला न्याय देतील। आज तो न्याय मिळाला। खात्याची अपेक्षा ना तेव्हाही ठेवली होती, कधी नसताना आम्हाला महसूल मिळालं तेव्हाही अपेक्षा नव्हती आणि आजही कुठली अपेक्षा नाही आहे। जे काही फडणवीस साहेब योग्य वाटेल त्यांना, जे पूर्ण या त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये आता एवढे मोठे जास्त संख्या आहे, त्या संख्याबळामध्ये कसं त्यांना बसवायचा अधिकार सर्वोपरी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, ते योग्य ते न्याय देतील ही अपेक्षा आहे। नक्कीच, आपण जर बघितलं असेल श्रद्धा, या ठिकाणी सगळे कुटुंबीय जे आहे ते विखे पाटील यांचं उपस्थित आहे आणि इथे राजभवन येथे खऱ्या अर्थानं तयारी केली जाते आणि काही मंत्री आहेत ज्या खऱ्या अर्थानं शपथ घेतील, त्या मंत्र्यांचे नातेवाईक असतील, त्यांची मुलं असतील, ती आता या ठिकाणी आलेली आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश झाला, त्यामुळे आता सुजय विखे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आलेले आहेत। आणि जर इथे बघितलं असेल श्रद्धा, तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये खरं तर भाजपकडून जवळपास 19 जण जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्यामध्ये बरेच चेहरे जे आहेत ते नवीन आहेत, त्यांना पहिल्यांदा जी आहे ती संधी मिळणार आहे। त्यामध्ये पाहिलं असेल तर विशेषतः नितेश राणे हे पहिल्यांदा मंत्रिपदाची या ठिकाणी शपथ घेणार आहेत। हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते समोर आले होते, हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ते भाजपचे समोर आले, त्यांना देखील या ठिकाणी संधी देण्यात आली। दुसरा चेहरा शिवेंद्रराजे भोसले हे देखील आहेत। त्यानंतर पंकज भोयर यांना देखील मंत्रिपदाची शपथ आज ते घेणार आहेत। गणेश नाईक, मेघना बोर्डीकर अर्थात नवीन चेहरा आहे, तरुण आमदार आहेत, महिला आमदार आहेत, त्यामुळे त्यांना देखील या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला। त्यानंतर जर बघितलं असेल तर माधुरी मिसाळ यांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। आकाश फुंडकर यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। अशोक उईके, जयकुमार गोरे, आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन आणि सविस्तर अपडेट घेईन। पुढच्या बातमीकडे वळतोय आपण। फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे असंही कळतंय आणि मंत्रिमंडळामधून निम्मे चेहरे नवे असणार असल्याची माहिती सध्या समोर येते। शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर आणि यांनी सुद्धा मंत्रिपदाची संधी त्यांना मिळाली आहे। शिवसेनेकडून भरत गोगावले, प्रताप सरनाईक यांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीमध्ये जर पाहिलं तर नरहरी झिरवाळ, दत्तात्रय भरणे, इंद्रनील नाईक यांना सुद्धा नव्यानं संधी दिली जाणार आहे। फडणवीसांचं नवं मंत्रिमंडळ आणि काही नव्या चेहऱ्यांना यावेळी संधी दिली जाणार आहे। बरेच मंत्री असे सुद्धा आहेत जे अगोदरच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी लागलेली होती, त्यांनी कामं केलेली होती। आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत, एकंदरीतच आपण पाहतो 4 वाजताचा मुहूर्त होता, 4 वाजता शपथविधी होणार आहे असं कळतंय। पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना तिथली आसन व्यवस्था कशी आहे, कसं राजभवन सजवलं गेलेलं आहे ते सांगूयात आणि नेते मंडळी यायला सुरुवात झालेली आहे का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही कधीपर्यंत पोहोचतायत? शपथविधीला कधीपर्यंत सुरुवात होतीये?
श्रद्धा जवळपास 4 वाजता खरं तर शपथविधी सोहळ्याला सुरुवात होते आणि त्यासाठी या ठिकाणी नेते जे आहेत ते आता जमायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये 39 मंत्री जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील आणि त्यासाठीच हा भव्य दिव्य असा स्टेज इथे या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. राजभवनचे जे मैदान आहे त्या मैदानात खऱ्या अर्थानं हा शपथविधी सोहळा जो आहे तो होतोय. भाजपकडून जर श्रद्धा पाहिलं असेल तर 19 जण जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ या ठिकाणी घेत आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे असतील, नितेश राणे असतील, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगळप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, आकाश पुणकर हे आता खरं तर मंत्रिमंडळात जे आहे त्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि ते या ठिकाणी शपथ घेणार आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आता राहताना पाहायला मिळतात. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी आले. रुपाली चाकणकर असतील, त्याचसोबत भाजपकडून सुजय विखे पाटील असतील, या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आता शपथविधी सोहळ्याला थोड्याच वेळा सुरुवात. आपल्यासोबत खरं तर अमोल मिटकरी आहेत, अजित पवार गटाचे नेते. काय सांगाल, आज खऱ्या अर्थानं शपथविधी सोहळा जो आहे तो होतोय. अनेक नवे प्रयोग जे आहेत ते तुमच्याकडे करण्यात आलेत. आदरणीय अजितदादांनी जी अखंड मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर 41 आमदार निवडून आणत महायुतीमध्ये आता काही कॅबिनेट आणि राज्यमंत्री जे आमची शपथ घेत आहेत तो आमच्याकरता सुवर्ण क्षण आहे. कारण वारंवार तुतारी गटाकडून अत्यंत खालच्या पातळीवर टीका आमच्यावर होत होत्या आणि त्यामध्ये असं सांगितलं जात होतं की आता राष्ट्रवादी पक्ष संपला. पण अजितदादांनी तो पक्ष परत पुनरुज्जीवित केला आणि आज आमचे जे कॅबिनेट मंत्री शपथ घेत आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा. आणि जे मंत्रिमंडळामध्ये फेरबदल दिसत आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी भेटते त्यांचं पण स्वागत. ते नक्कीच काम करतील, मागच्या वेळेस काही चुका झाल्या असतील ते दुरुस्त करतील आणि पक्ष संघटन बांधणीच्या दृष्टिकोनातून सुद्धा नवीन आलेले चेहरे हे सहकार्य करतील असं मला अपेक्षित आहे. भुजबळ यांचा समावेश खरं तर करण्यात आलेला नाहीये. ज्येष्ठ नेते आहेत, खरं तर बंडामध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण. आता मला असं वाटतं भुजबळ साहेब पण ज्येष्ठ नेते आहेत, वळसे पाटील साहेब पण ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विचारल्याशिवाय कुठला निर्णय झाला नसेल. त्याच्यामुळे पक्ष काय निर्णय घेतो शेवटी तो पक्षाचा अंतिम निर्णय आहे. नक्कीच आपण या ठिकाणी रिद्धी बघितलं असाल तर इथे कुटुंबीय देखील यायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. काही महत्वाचे आमदार, विधान परिषदेचे आमदार असतील, विधानसभेचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी यायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. रुपाली चाकणकर या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत आणि कुठेतरी सोहळा जो आहे शपथविधी सोहळा या हळूहळू एक ठिकाणी सगळे नेते जे आहे जमायला सुरुवात झालेली आहे आणि फक्त 15 मिनिटं बाकी आहेत तुमच्या